Introduction to the hemopoietic system and disorders of erythroid series. त्यामध्ये काय बघणार आहे तर आपण बोन मॅरो अँड द हिमॅटोपोइसिस. हिमॅटोपोइसिस म्हणजे काय तर प्रोडक्शन ऑफ फॉर्म एलिमेंट्स ऑफ द ब्लड. हिमॅटोपोइसिस म्हणजे एक ब्लडच्या मध्ये जे एलिमेंट्स आहेत ना त्यांचं प्रोडक्शन करायचं. नॉर्मली इट टेक्स प्लेस इन द बोन मॅरो. हे जे हिमोपोइसिस आहे ना ते कुठं तयार होतं तर नॉर्मली इन द बोन मॅरो. Circulating the blood normally contain 3 main type of mature blood cells. जे ब्लड आहे सर्क्युलेटिंग त्यामध्ये 3 मेन टाईपचे काय असतात तर मॅच्युअर ब्लड सेल्स असतात, ज्यामध्ये रेड सेल्स म्हणजेच एरिथ्रोसाइट्स, दुसरं व्हाईट सेल्स म्हणजे ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बोसाइट्स. रेड सेल्स म्हणजे एरिथ्रोसाइट्स, व्हाईट सेल्स म्हणजे ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट म्हणजे थ्रोम्बोसाइट्स. These blood cells perform their respective major physiological functions. म्हणजे एरिथ्रोसाइट काय करतं तर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतं. ल्युकोसाइट काय करतं तर डिफेन्स अगेन्स्ट द इन्फेक्शनच्या अगेन्स्ट डिफेन्स मेकॅनिझम म्हणून काम करतं. आणि टिश्यू इंजुरीच्या वेळेस पण त्याचा ल्युकोसाइटचा मेजर रोल आहे. त्यानंतर थ्रोम्बोसाइट कशासाठी असतात तर टू मेंटेन द इंटिग्रिटी ऑफ द ब्लड वेसल्स अँड प्रिव्हेंटिंग द ब्लड लॉस. ब्लड लॉस होऊ नये आणि किंवा ब्लड वेसलची इंटिग्रिटी तशीच राहावी त्यासाठी आहेत ना थ्रोम्बोसाइट करतात. एरिथ्रोसाइट्स काय करतात तर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. ल्युकोसाइट काय करतात तर डिफेन्स अगेन्स्ट द इन्फेक्शन्स आणि टिश्यू इंजुरीमध्ये ना रोल प्ले करतात. त्यानंतर थ्रोम्बोसाइट्स आहेत ना ते प्रिव्हेंटिंग द ब्लड लॉस आणि इंटिग्रिटी ऑफ द ब्लड वेसल्समध्ये ते काम करतात. द लाईफस्पॅन ऑफ दिस सेल्स सर्क्युलेटिंग ब्लड इज व्हेरिएबल. प्रत्येकाचा लाईफस्पॅन आहे ना तो वेगवेगळा असतो. जसं की न्यूट्रोफिल्स आहेत ना त्याला शॉर्ट लाईफस्पॅन असतो जो 24 तासापेक्षा कमी असतो. त्यानंतर काय असतात तर प्लेटलेटचा किती असतो तर 8 ते 10 डेज. वाईल द आरबीसी हॅज द लॉंगेस्ट लाईफस्पॅन किती असतो तर तो 120 डेज असतो, 90 to 120 डेज. The rate of production of these blood cells are normally regulated in the healthy individuals in a such a way so as to match the rate at which they are lost from the circulation. ज्या रेटनी सर्क्युलेशनमध्ये जे लॉस्ट होतात त्यानुसार ते तयार पण होत राहतात. Their concentration is normally maintained within the well-defined limit unless the balance is disrupted due to some pathological processes. त्यानंतर पुढं काय बघणार आहे तर हिमोपोइटिक ऑर्गन्स. म्हणजे हिमोपोइसिस आहे ना ते कुठं तयार होतं ज्यावेळेस आहे ना ह्युमन एम्ब्रिओ असतो त्यावेळेस यॉक सॅक इज द मेन साईट फॉर द हिमोपोइसिस. कधी फक्त फ्यू वीक्स ऑफ जस्टेशन. फ्यू वीक्स ऑफ जस्टेशनमध्ये यॉक सॅक आहे ना ह्युमन एम्ब्रिओमध्ये ही हिमोपोइसिस करण्यासाठी असते ऑर्गन असतो. त्यानंतर जे 3rd मंथमध्ये ना काय काय असतं तर लिव्हर, स्प्लीन इज द मेन साईट ऑफ द ब्लड सेल फॉर्मेशन अँड कंटिन्यूज टू अंटिल 2 weeks आफ्टर द बर्थ. आणि हे जे लिव्हर आणि स्प्लीन हे आफ्टर द बर्थ 2 weekपर्यंत असतं. त्यानंतर पुढं काय आहे तर हिमोपोइसिस कमेन्स द बोन मॅरो बाय द 4th and 5th month. ज्यावेळेस बर्थ होतं त्यानंतर 4th आणि 5th मंथमध्ये पण बोन मॅरोमध्ये असतं. बिकम फुल्ली ॲक्टिव्ह बाय द 7th and 8th month सो दॅट द बर्थ प्रॅक्टिकली ऑल द बोन्स कंटेन ॲक्टिव्ह मॅरो. ड्युरिंग द नॉर्मल चाइल्डहुड आणि ॲडल्ट लाईफमध्ये मॅरो इज द ओनली सोर्स ऑफ न्यू ब्लड सेल्स. हिमोपोइसिस कुठे ऑकर होते तर बोन मॅरो इज द ओनली सोर्स आहे कोणाच्या तो नॉर्मल चाइल्डहुड आणि ॲडल्ट लाईफमध्ये. हायवर ड्युरिंग द चाइल्डहुड देर इज अ प्रोग्रेसिव्ह फॅटी रिप्लेसमेंट थ्रू आउट द लॉंग बोन्स सो दॅट बाय ॲडल्ट लाईफ द हिमोपोइटिक मॅरो इज कन्फर्म टू द सेंट्रल स्केलेटन. त्यानंतर ॲडल्ट लाईफमध्ये काय होतं तर हिमोपोइसिस आहे ना ती मॅरो नंतर जो मॅरो आहे बोन मॅरो त्याच्यानंतर कुठं जाते तर सेंट्रल स्केलेटनमध्ये जाते. म्हणजेच वर्टिब्रा, स्टर्नम, रिब्स, स्कल, सॅक्रम आणि पेल्विस. द प्रॉक्सिमल एंड्स ऑफ द फिमर such as the proximal ends of femur, tibia, humerus. Even the hemopoietic areas, about 50% of marrow consist of the फॅटनी बनलेले असतात. नॉन हिमोपोइटिक मॅरो
मग जिथं हिमोपोयसिस होणार नाही असा मॅरो, बोन मॅरो इन द ॲडल्ट इज हाऊएवर कॅपेबल ऑफ रिव्हर्टिंग टू ॲक्टिव्ह हिमोपोयसिस इन अ सर्टन पॅथॉलॉजिक कंडिशन्स. द स्प्लीन and the liver can also resume their fetal hemopoiesis role in certain pathological conditions. स्प्लीन आणि लिव्हर हे काय काय म्हणजे जे फिटल हिमोपोएटिक जे रोल करत होतं ते ना ते पॅथॉलॉजिक कंडिशनमध्ये पण स्प्लीन आणि लिव्हर हिमोपोयसिस करू शकतात. त्यालाच एक्स्ट्रा मेडुलरी हिमोपोयसिस म्हणतात. एक्स्ट्रा मेडुलरी हिमोपोयसिस कशाला म्हणतात, जे स्प्लीन आणि लिव्हर आहेत ना ते फिटल हिमोपोएटिक जे होते ना ते रिझ्यूम होतात काय काय पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये, त्यालाच एक्स्ट्रा मेडुलरी हिमोपोयटिस म्हणतात. इन द बोन मॅरो डेव्हलपिंग ब्लड सेल्स आर सिच्युएटेड आउटसाइड द मॅरो सायनसेस फ्रॉम वेअर द आफ्टर मॅच्युरेशन दे एंटर द मॅरो सायनसेस द मॅरो मायक्रो सर्क्युलेशन अँड देन रिलीज इन टू द सर्क्युलेशन. ज्यावेळेस इन बोन मॅरोमध्ये काय होतात, जे डेव्हलपिंग ब्लड सेल्स आहेत ना ते सिच्युएटेड आउटसाइड द मॅरोसायनसेस आणि ह्या मॅरोसायनसेस नंतर कुठं होतात, जे मॅच्युअर होऊन नंतर कुठं जातात तर एंड ऑफ द मॅरोसायनसेस आणि मॅरोसायनसेस नंतर मायक्रो सर्क्युलेशन आणि मग ते मेन सर्क्युलेशनमध्ये येतात. त्याच्यानंतर पुढं काय बघणार आहे तर हिमोपोएटिक स्टेम सेल्स. हिमोपोयसिस इन्व्हॉल्व्स द 2 स्टेजेस. हिमोपोयसिसमध्ये कोणकोणत्या 2 स्टेजेस इन्व्हॉल्व्ह होतात. कोणती तर एक मायटोटिक डिव्हिजन आणि दुसरी मायटोटिक डिव्हिजन किंवा प्रॉलिफरेशन आणि दुसरी डिफरन्शिएशन, त्याचं मॅच्युरेशन. पहिल्यांदा काय होणार, त्याचे प्रॉलिफरेशन होणार आणि त्याचं ते पुढं मॅच्युरेशन होणार. इट नोन फॉर fewer decades that blood cells develop from the small populations of common multipotent hemopoietic stem cells.